नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, घसा खराब आहे म्हणजे घसा बसलेला आहे, पण जमेल तेवढे प्रयत्न करतोय. प्रतिपक्षाच्या बाबतीत सांगायचं तर बऱ्याच लोकांच्या तक्रारी येत आहेत की त्यांना प्रतिपक्षाचं नोटिफिकेशन मिळत नाही, सबस्क्राईब झालं असून सुद्धा. तर त्यांना माझ्या परीने एवढीच विनंती आहे की मित्रांनो, एकमेकांना प्रतिपक्षाची लिंक पाठवा आणि माझे व्हिडिओ बघता येतील अशी आपली आपली सुविधा निर्माण करा. कारण यातलं तांत्रिक मला काही कळत नाही. कोणी काय करत असेल, काय नाही करत असेल, काहीतरी मुद्दाम अडवणूक होत असेल तर ती कशी थोपवायची मला कळत नाही. तेव्हा ज्यांना भाऊचं ऐकणं अगत्याचं वाटत असेल त्यांनी आपल्या परीने मित्रपरिचितांकडून प्रतिपक्षाचे नवनवे व्हिडिओ नित्य नेमाने येत असतात, अजिबात बंद झालेले नाहीत, ते मिळवण्याचा स्वयंभू प्रयत्न करावा एवढीच विनंती आहे. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज कुठची असेल माझ्या मते तर ब्रेकिंग न्यूज म्हणजे उद्धव ठाकरे फोन उचलायला लागले. उद्धव ठाकरे फोन उचलायला लागले. कारण उद्धव ठाकरे यांची ख्याती गेल्या 5 वर्षामध्ये अशी आहे की उद्धव ठाकरे फोन उचलतच नाहीत. आणि ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी मोठ्या अभिमानाने पत्रकार परिषदेत 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, हो, देवेंद्र फडणवीसांचा फोन वारंवार येत होता पण मी तो उचललाच नाही, सांगितलं होतं, आठवतं तुम्हाला. आणि नंतर युतीमधून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी बनवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीची सोबत करून मुख्यमंत्रीपद बळकावलं होतं. देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर विरोधी पक्षनेता बनवून बसवलं होतं. आज मी हा व्हिडिओ करण्यापूर्वी बघत होतो की नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस यांना भेटायला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जात आहेत अशी एक बातमी दाखवण्यात आली होती. ते चालत चालत त्यांच्या बरोबर नेहमीप्रमाणे काय ते अनिल बरब वगैरे असं मी चित्र बघितलं. सांगायचा हेतू असा मित्रांनो, बातमी काय असते, बातमी ज्या नेहमीच्या घटना असतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडतं तेव्हा ती बातमी होते. रोज ते सूर्य उगवला ही बातमी नाहीये. अमिताभ बच्चनने अप्रतिम अभिनय केला ही बातमी नसते. अमिताभनी अमुक भूमिका चांगली केली नाही तर ती बातमी असते. आणि म्हणून ज्या गोष्टी नॉर्मल घडत असतात त्याला बातमी म्हणत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी फोन उचलला ही बातमी होते का? नाही होत मित्रांनो. मला आठवतं ज्यावेळेला एकदा ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक तेव्हा होते आणि ओरिसामध्ये एक भयंकर मोठं चक्रीवादळ येऊन आढळणार होतं. तेव्हा अपरात्री त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि 1:30-2 वाजता केव्हा तरी झोपेत असतानाही मोदींनी तो फोन उचलला, त्यांची अडचण समजून घेतली आणि ती अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय प्रशासनाला काही सूचना देणारे फोन मध्यरात्री सुद्धा नरेंद्र मोदींनी केले होते. त्या नरेंद्र मोदींनी कोणाचा फोन आला आणि उचलला ही बातमी नसते. जगात असा कोणीही माणूस तुम्हाला सापडणार नाही की यांनी कोणाचा तरी फोन आला आणि तो फोन उचलला आणि त्याची बातमी आपण ऐकली. की बायडेनने फोन केला आणि ट्रम्पने उचलला, पुतीननी फोन केला आणि ट्रम्पने किंवा बायडेनने उचलला, अशी बातमी आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही. हा, त्या दोघांचं फोनवर बोलणं झालं, मोदी ट्रम्प यांचं फोनवर बोलणं झालं असं आपण ऐकतो. पण उद्धव ठाकरेंनी फोन उचलला ही सगळ्यात मोठी बातमी असते. आणि ही बातमी कुठल्याही चॅनेलवर येऊ नये, ब्रेकिंग न्यूज होऊ नये याचं मला नवल वाटतं. मी अर्थात ही बातमी मला टीव्हीच्या एका चॅनेलवरूनच मिळाली.
कुठल्या तरी चॅनेलवर उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद दाखवत होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, भुजबळ यांचा फोन मला आला होता. तुम्हाला माहिती आहे सध्या भुजबळ हे मंत्रिमंडळातून आपल्याला वगळलं म्हणून कमालीचे नाराज आहेत. कमालीचे नाराज आहेत. पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे ते आपली नाराजी सातत्याने व्यक्त करत असतात. जहा नाही चैना वहा नाही रहना वगैरे वगैरे असलं सिनेमातली गाणी पण सांगत असतात. त्यामुळे भुजबळांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असेल तर नवल नाही, कारण कुठलाही नाराज हा उद्धव ठाकरेंना फोन करत असतो आणि नाराज असलेल्यांना गोळा करणं हे उद्धव ठाकरेंचं आजकालचं राजकारण झालेलं आहे. कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही कारणासाठी कोणीही नाराज असो, की तो उद्धव ठाकरेंना फोन लावतो. फक्त उद्धव ठाकरे तो फोन उचलतात हे आपल्याला कधी ऐकायला मिळालं नव्हतं. अशा अनेक, तुम्हाला आठवत असेल, अगदी भास्कर जाधव पण एक काळ बोललेले ते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले काँग्रेसचे दोन बडे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोघांनी ही तक्रार केली होती, संध्याकाळी 7-8 नंतर मुख्यमंत्री आमचा फोनच घेत नाहीत. ही तक्रार जाहीरपणे केली होती आणि त्या जाहीर तक्रारीची दखल घेऊन संजय राऊतांनी सामनामध्ये कुरकुरणारी खाट नावाचा एक अग्रलेख लिहिला होता. आठवतो तुम्हाला? तो असं सांगण्याचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत ही बातमी आहे, म्हणजे ही नॉर्मलची आहे. अशा वेळेला जो उद्धव ठाकरे सांगतात एका पत्रकार परिषदेमध्ये, जाहीरपणे सांगतात की मला भुजबळांचा फोन आला होता. भुजबळांचा फोन आला, भुजबळ नाराज आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं, ही बातमी नाही मित्रांनो. भुजबळांनी नाराज असताना फोन केला आणि उद्धव ठाकरेंनी तो फोन उचलला आणि भुजबळांची उद्धव ठाकरे बोलले, ही ब्रेकिंग न्यूज असते. कारण तुमची ओळख काय, तुमची ओळख काय. काल परवा अगदी त्यांचं सरकार गडगडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ही घोषणा झाली, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन हा देवेंद्र फडणवीसांना आला असा खुलासा त्यांनी केला होता एका चॅनेलला मुलाखत देताना. हो हो, आपल्याला मुख्यमंत्री होण्यासाठी सगळी शिवसेना घेऊन तुमच्या बरोबर येतो असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता एकनाथ शिंदेच्या शपथविधीपूर्वी. हे देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच एका मुलाखतीत साफ साफ सांगून टाकलेले आहे. पण तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी जे शब्द बोललेत ते लक्षात घेण्यासारखे. उद्धव ठाकरे कधी फोन उचलत नाहीत आणि उद्धव ठाकरे स्वतःच्या फोनवरून कधी फोन करत नाहीत. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा आपल्याला फोन आला होता आणि ते म्हणाले की उद्धव साहेबांना तुमच्याशी बोलायचे. मुद्दा इथे काय लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंनी आपल्या फोनवरून फोन केला का? नाही, नाही केला. आणि तुम्ही जर त्यांचा नंबर तुमच्याकडे असेल आणि उद्धव ठाकरेंना फोन केला तर ते उचलत नाही आणि त्याचा त्यांना खूप अभिमान आहे. अशा वेळेला जर स्वतः उद्धव ठाकरे जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की भुजबळांचा मला फोन आला होता, त्यांचा माझा संपर्क असतो वगैरे वगैरे, फोन आला होता याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी घेतला होता. याचा अर्थ उद्धव ठाकरे आपला फोन वाजत असेल तर उचलायला लागले, ही सगळ्यात मोठी बातमी असते मित्रांनो, मोठी बातमी असते. आणि मला आजकाल नाराजांचे फोन येत आहेत. अरे नाराज नसतील तर कोणाचे फोन तुम्हाला येतात? जे आपापल्या पक्षात खुश आहेत, आनंदी आहेत, असे लोक तुम्हाला फोन कशाला करतील? साधी गोष्ट आहे. जे तुमच्या बरोबर असतात, तुमच्या बरोबर सत्तेत सहभागी होऊन सुद्धा खुश असतात, असे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण सुद्धा तुम्ही फोन उचलत नाही म्हणून नाराज होते. कारण खुश असलेले जे लोक असतात
तुमचे सहकारी असतील, तरीही ते तुम्हाला फोन करत नाही, कारण त्या प्रत्येकाला खात्री आहे की उद्धव ठाकरे आपला फोनच उचलणार नाहीत. आणि म्हणून जी बातमी चॅनेलवर दाखवली गेली पत्रकार परिषद म्हणून, त्यामध्ये उद्धव ठाकरे कोणाविषयी बोलतायत, काय बोलतायत, ही गोष्ट दुय्यम होती. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फोन उचलला, भुजबळांचा फोन आला आणि भुजबळांनी तो उचलला. बाकी भुजबळ काय बोलले ही फडतूस गोष्ट आहे, फडतूस गोष्ट आहे. माणूस राजकारणामध्ये आपल्या परीने कसा रसातळाला जातो याची रोज नवनवी उदाहरणं उद्धव ठाकरे लोकांसमोर आणि महाराष्ट्रासमोर पेश करत असतात. गेले कित्येक महिने राहुल गांधी मुंबईत येऊन, महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान करतात, अवहेलना करतात, याविषयी आमच्यासारखे टीकाकार सातत्याने बोलतात. कधीतरी तोंड उघडा आणि राहुल गांधींना खडसावून सांगा की स्वातंत्र्यवीर सावरकर हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, देशाचा सुपुत्र आहे. त्याचा अवमान आम्ही सहन करणार नाही. कारण हिंदुत्वाचं राजकारण हे वीर सावरकरांपासून सुरू होतं. त्यांना माफीवीर वगैरे म्हटलेलं आम्ही सहन करणार नाही. हे कधीतरी तोंड उघडा आणि राहुल गांधींना ऐकवा, हे आमच्यासारखे शेकडो लोक परत परत सांगतायत. तेव्हा दातखीळ बसलेले उद्धव ठाकरे चकार शब्द बोलत नव्हते. उलट उद्धव ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी इतकी बोबडी वळलेली होती की त्यांच्या तोंडातून हिंदू बांधवानो वगैरे वगैरे शब्द निघत नव्हते, निघत नव्हते. ते उद्धव ठाकरे आज सावरकरांविषयी काँग्रेसने बोलणं बंद करावं म्हणून सांगतात. आता फरक समजून घ्या मित्र, फरक समजून घ्या. काँग्रेसने सावरकरांविषयी बोलणं बंद करावं असं सांगतात, अपमानास्पद बोलणं बंद करावं असं उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत, म्हणालेले नाही. माणूस अगतिक आणि लाचार असतो, त्याचा उत्तम नमुना म्हणजे उद्धव ठाकरे कसे आहेत हे समजून घ्या. काँग्रेसने सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं तर काय गौरवोद्गार उद्धव ठाकरेंना असं म्हणायचंय का की राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक हे सावरकरांविषयी फार गौरवास्पद काहीतरी बोलत असतात, हे इतकी चमचेगिरी सावरकरांची करू नका, इतकी सावरकरांची आरती ओवाळू नका, असं काही उद्धव ठाकरेंना म्हणायचंय का? बोलायचं बंद करा म्हणजे काय? चांगलं बोलायचं बंद करा, वाईट बोलायचं बंद करा. यापैकी कुठली गोष्ट उद्धव ठाकरेंना राहुल गांधी आणि काँग्रेसवाल्यांना सांगायचे? कारण जे जे काय राहुल गांधी गेली काही वर्ष महाराष्ट्रात येऊन किंवा महाराष्ट्राबाहेर असताना सावरकरांविषयी बोलतात, ते केवळ अपमानास्पद आहे, विटंबना करणार आहे. पण त्याचा मागमूस उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ताकीद आहे, त्यामध्ये दिसत नाही. ते असं म्हणत नाही की चकार शब्द देखील वाईट बोललात तुम्ही सावरकरांविषयी तर आम्ही सहन करणार नाही, असं ठणकावून सांगतात का? नाही. बोलायचं बंद करा. तुम्ही फार चांगलं बोलताय असं नाहीये ना, मग वाईट बोलणं बंद करा हे सांगायला पाहिजे. पण तेच उद्धव ठाकरे परत एकदा हिंदुत्वाकडे वळताना आपण आज सुद्धा हिंदुत्व विरोधी कसं आहोत त्याची साक्ष देतात. कारण काँग्रेसने आणि राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने सावरकरांविषयी बोलणं बंद करावं असं सांगताना लगेच पुष्टी जोडतात की नेहरूविषयीचं रडगाणं भाजपने बंद करावं. म्हणजे भाजप हा नेहरूंवर, नेहरूंच्या राजकारणावर टीका टिप्पणी करत असेल तर ते रडगाणं आहे. पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षातले विविध नेते, अधिकारी, पदाधिकारी सावरकरांविषयी
जे अपमानास्पद घाणेरड्या शब्दात बोलतात ते रडगाणं नाही, ते फार सुरेल गाणं आहे. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींचं सावरकरांविषयी बोलणं आहे, ते सुरेल गीत आहे असं समजतात का? नसेल तर भाजप नेहरू विषयी बोलतात ते रडगाणं, आणि राहुल गांधी सावरकरांविषयी बोलतात ते फक्त बोलणं. फरक कळतो मित्रांनो. उद्धव ठाकरे सावरकरांविषयीची आस्था दाखवण्याचं नाटक करतायत, पण त्यातही त्यांची नेहरू विषयीची आस्था, राहुल गांधींच्या पणजोबाविषयीची उद्धव ठाकरेंना वाटणारी आस्था उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. आणि मग नेहमीच आहे ना, मग सावरकरांना भारतरत्न द्या. अरे हिम्मत असेल उद्धव ठाकरेंमध्ये, किंचित जरी हिम्मत असेल तरी त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून एक पत्र लिहून घ्यावं आणि भारत सरकारला आवाहन करावं, राहुल गांधींनी आवाहन करावं की वीर सावरकर, दा सावरकर, तात्याराव सावरकर हे भारत मातेचे एक असे सुपुत्र आहेत की त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मोदी सरकारने द्यावा, असं शिफारस पत्र उद्धव ठाकरेंनी हट्ट करून, आग्रह करून राहुल गांधींकडून लिहून घ्यावं आणि मोदी सरकारला सांगावं की द्या बघा, राहुल गांधींना मी सावरकरांसमोर नतमस्तक केले, आता तरी सावरकरांना भारतरत्न द्या. लिहून घेणं वेगळं हो, त्यांच्या समोर तुम्हाला हिंदू हा शब्द बोलायला सुद्धा उद्धव ठाकरे घाबरतात. हिंदुत्वाकडे येताना सुद्धा नेहरू विषयीचं रडगाणं थांबवा म्हणतात, पण सावरकरांविषयीचं रडगाणं राहुल गांधींनी बंद करावं असं बोलायची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. उद्धव ठाकरे हे गेल्या काही वर्षामध्ये सत्ता लोलूप होऊन आपला अभिमान स्वाभिमान किती गमावून बसले, त्याची साक्ष या त्या पत्रकार परिषदेतल्या मोजक्या वाक्यातून दिसते की काँग्रेसने सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं आणि भाजपने नेहरू विषयीचं रडगाणं बंद करावं. शब्द साधे सोपे आहेत मित्रांनो, पण नेहरू विषयी उद्धव ठाकरे यांचे शब्द आणि सावरकरांविषयीचे शब्द हे बारकाईने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सावरकरांच्या अपमानाविषयी उद्धव ठाकरेंना काडी मात्र आस्था, आपुलकी नाही हे दिसतं. तेवढंच राहुल गांधी दुखावता कामा नये, यासाठी त्यांना खडसावण्याची हिंमत नाही. भाजपला खडसावतायत की रडगाणं बंद करा. माणूस लाचार आणि अगतिक झाला की किती खालच्या थरापर्यंत जातो, याचे रोज नवनवे पुरावे आणि उदाहरणं उद्धव ठाकरे देत असतात. आणि म्हणून आता आपल्या हातात काही राहिलेलं नाही. कदाचित उद्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका सुद्धा गेली तर महापौर सुद्धा आपला बसवता येणार नाही. यामुळे उद्धव ठाकरे आता इतके सैरभैर झालेत, इतके सैरभैर झालेत की ते निर्णय करू शकत नाहीयेत की महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी की परत एकदा सावरकरांना शिव्या देणारा राहुल गांधींच्या चरणी नवस करावा की बाबा मुंबई महापालिकेत तरी आम्हाला थोडी साथ द्या, आमचा महापौर येऊन दे. आणि म्हणून मग सावरकरांचं समर्थन करतो असलं नाटक रंगवताना भाजपने नेहरू विषयी रडगाणं बंद करावं असली भाषा उद्धव ठाकरे बोलतायत. पण असो, माझ्या दृष्टीने ती दुय्यम गोष्ट आहे. माणूस थोडाफार का होईना सुधारला असेल की लोकांनी आपल्याला फोन केलं तर फोन उचलावा, समोरचं जे काय म्हणतोय बोलतोय ते आपल्याला आवडेल न आवडेल, आपल्याला पटेल न पटेल, नाही पटलं तर झिडकारू, पण निदान ऐकू ऐकू. त्यासाठी समोरच्याने फोन केला तो निदान फोन उचलावा. एवढं शहाणपण उद्धव ठाकरेंना एवढं सगळं गमावल्यानंतर शिकता आलं असेल
तरी खूप झालं, तरी खूप झालं. आणि म्हणून मी हा विषय एवढ्यासाठी केला की उद्धव ठाकरे फोन उचलायला लागले. अनेक नाराजांचा आमच्याशी संपर्क आहे. आता हे नाराज कोण आहे ते उद्धव ठाकरे सांगणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंनी फोन उचलला ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवायचा? भुजबळांचा एक मी समजू शकतो. पण जे जे कोणी आज मंत्रीपद मिळालं नाही म्हणून महायुतीमध्ये नाराज आहेत, मग ते भाजपतले असतील, ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले असतील किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीतले असतील, जे कोणी असतील ते असतील, पण ते उद्धव ठाकरेंना फोन करतील, उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतील. उद्धव ठाकरेंशी संपर्क कसा साधायचा याचं संशोधन नासा सारखी अमेरिकन संशोधन संस्था करते. भारतातली इस्रो नावाची संघटना सुद्धा उद्धव ठाकरेंशी संपर्क करावा कसा याचं संशोधन करते. चंद्रावर, मंगळावर किंवा शनीवर कोणी मानव जात असेल तर त्यांच्याशी संपर्क करायचा तो कसा करावा याचा शोध वर्षानुवर्ष चालू आहे. पण त्यापेक्षाही डिफिकल्ट, पृथ्वी तलावर असलेले उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क कसा करावा याचं उत्तर मानव जातीला अजूनपर्यंत मिळालेलं नाही. मग महायुतीमधले शिंदे, फडणवीस, अजितदादांचे नाराज हे उद्धव ठाकरेंशी संपर्क कसा साधणार, कसा साधावा, हे तरी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगायला पाहिजे. व मिलिंद नार्वेकरच्या नंबरवर मला फोन करा आणि माझ्याशी संपर्क करा. संजय राऊत किंवा अनिल परबच्या फोनवर फोन करा म्हणजे माझ्याशी तुमचा संपर्क होऊ शकतो, असं तरी सांगायचं होतं. उद्धव ठाकरे थापा मारतात याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं की अनेक नाराज महायुतीतले आमच्या संपर्कात आहेत, माझ्या संपर्कात आहेत. अहो, तुम्ही फोन उचलत नाही, तुमच्याशी कोण संपर्क करेल? असो, पण निदान भुजबळांचा फोन उचलला असेल तर ही सुद्धा फार मोठी प्रगती समजू आणि आपण उद्धव ठाकरेंचे आभार मानू. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिजनांना हे व्हिडिओ मिळत नसेल तर फॉरवर्ड करा. एवढं बोलून थांबतो. नमस्कार.